नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. 21 ते 26 फेब्रुवारी म्हणजे लास्ट वीकचं मागोवा जे आहे त्याच्या संदर्भात ही व्हिडिओ आहे. जसं की तुम्ही जाणता की आपण इंग्रजी वर्तमानपत्रातले लेख त्याच्यामध्ये कोणते महत्त्वाचे होते आणि त्यांचा सारांश आपण मराठीत सांगत असतो. तर आज पण आपण असेच काही लेख घेऊन आलोय. तर सुरू करूया. 25 फेब्रुवारीला एक महत्त्वाची बातमी आली होती. तर अमृतपाल ऑन देअर सिक्युरिटी रडार सेंट्रल एजन्सीज प्रिपेअर डॉसियर, त्याच्यावर एक पाठीमागं बातमी झाली होती. आता बातमी छोटीशी आहे पण त्याला महत्त्व खूप जास्त आहे. GS3 मध्ये आपल्याला इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षितता हा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला कशा कशापासून धोका आहे त्याच्यामध्ये सेपरेटिझम म्हणजे फुटीरतावाद हा एक धोका सांगितलेला आहे. खलिस्तान मुवमेंट याच्याविषयी आपण ऐकलेलं आहे. आता ती खलिस्तान मुवमेंट जरी म्हणजे स्वतंत्र पंजाबसाठी मुवमेंट सुरू झाली होती 70 आणि 80 दशकात आणि त्याची परिणिती तुम्हाला हेही माहिती आहे की माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येत झाली होती आणि त्या चळवळीचा नेता जो होता तो भिंद्रनवाले होता. ठीक आहे, असं तर इतिहासात जायची गरज नाही आपल्याला, परंतु तशाच प्रकारची एक मुवमेंट पुन्हा डोकं वर काढते की काय असं सध्या चित्र आहे आणि त्या मुवमेंटचा नेता जो आहे तो अमृतपाल सिंग आहे. मग हा अमृतपाल सिंग याचं नेमकं म्हणणं काय तर त्याचं म्हणणं असं आहे की स्वतंत्र पंजाब झाला पाहिजे. तो उघड याची घोषणा करतो. त्याला अटकही करण्यात आली होती, परंतु त्याच्या समर्थकांनी त्याला पोलीस स्टेशनमधून सोडून आणलं आणि हे सगळं दिवसाढवळ्या झालं. तिथं अक्षरशः पंजाब सरकारने हात टेकले की काय अशी स्थिती आणि त्याच्यावरच आश्चर्य वाढणारा लेख जो आहे तो इंडियन एक्सप्रेसने दिलेला आहे. तर याच्यामध्ये विशेष करून महत्त्वाची बातमी ही आहे की कायद्याचं राज्य लागू करण्यामध्ये पंजाब सरकारला अपयश येते. हे खोडून काढलं पाहिजे, त्यासाठी पंजाब सरकारकडनं प्रयत्न गरजेचे. हा अमृतपाल सिंग जो आहे तो वारिस पंजाब दे ठीक आहे या संघटनेचा म्होरक्या आहे आणि या संघटनेवर याच्या आधी बरेचसे लॉ अँड ऑर्डरला डिस्टर्ब करणारे गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत. पोलिसांनी बऱ्याचदा याच्या संदर्भात वॉर्निंग दिलेली आहे, म्हणून हा मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने आता चर्चेला आलेला आहे. त्याच्यावर एक नंतर हेही आलं होतं एडिटोरियल ज्याला आपण म्हणतो इंडियन एक्सप्रेसचं, तेही आलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे, म्हणजे काही वेगळा मेसेज जाणार नाही फुटीरतावादाचा, हे गरजेचं आहे. ठीक आहे, असो. दुसरी एक बातमी होती ॲट UNGA इंडिया ॲब्स्टेन्स फ्रॉम वोट ऑन युक्रेन अँड कॉल फॉर द टॉक्स. म्हणजे काय की संयुक्त राष्ट्राची जी आमसभा आहे त्या आमसभेमध्ये जे युक्रेन आणि रशियाच्या संदर्भात एक मतदान होत होतं, भारतानं त्या मतदानात भाग घेतलेला नाही आहे. आता या संदर्भात भारताची भूमिका जी आहे ती क्लिअर आहे. G20 समिट त्याच्यामध्ये सुद्धा भारतानं काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि भारताचं असं म्हणणं आहे की युक्रेन आणि रशिया या दोन्हीही देशांना मान्य होईल असा तोडगा सध्या जगासमोर आहे काय, आणि तो जर असेल तर भारत अशा करारावर स्वाक्षरी करायला किंवा अशा ठरावात जगाच्या बाजूने मतदान द्यायला भारत केव्हाही तयार आहे. परंतु मुळात दोघांनाच तो मुद्दा मान्य नसेल तर त्यामध्ये भारत आपली भूमिका देऊन कोणाला एकाला दुखवण्याची जिम्मेदारी भारत घेऊ शकत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीनं भारताचं म्हणणं आहे की दोघांनाही मान्य होईल असा तोडगा निघणं अपेक्षित आहे किंवा तो जगाने द्यावा. ठीक आहे, भारताने हेही म्हटले की या संदर्भात आपण UN चार्टरचं पालन करणार आहे, म्हणजे शांततापूर्ण मार्गाने वाटाघाटी करण्यासाठी भारताचं प्रोत्साहन आहे, पाठिंबा आहे. आणि भारताने हेही सांगितलंय की संवाद आणि मुत्सद्देगिरी म्हणजे डायलॉग आणि डिप्लोमसी हाच याच्यावरचा उपाय आहे, युद्ध हा उपाय नाही, हे भारतानं आधीच क्लिअर केले. त्या संदर्भात म्हणजे भारताची भूमिका काय युक्रेन युद्धावर थोडीशी हायलाईट जी येते आपल्याला याच्यामधनं मिळते. बघा, इंडियन एक्सप्रेसमध्ये जे एक्सप्लेन पेज येतं, एक्सप्लेन लॉ म्हणून येतं, अतिशय चांगलं पेज असतं. त्याच्यामध्ये लास्ट वीकमध्ये एक अतिशय महत्त्वाची बातमी आली होती. विशेष करून पवन खेरा यांना अटक झाली होती आणि पवन खेरा तुम्हाला माहिती आहे की काँग्रेसचे एक प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी पंतप्रधानांवर एक अवमानकारक टिप्पणी केली होती. त्या संदर्भात त्यांनी नंतर माफी मागितली, परंतु त्या संदर्भात त्यांना अटक करण्यात आली आणि त्याच्यानंतर बराच मोठा गदारोळ उठला होता. ठीक आहे, तर त्याच्यावर कोणती कलमं लावण्यात आली होती तर IPCचं 153, इतरही कलमं आहेत परंतु IPCचं 153 जे कलम आहे ते महत्त्वाचं आहे. मग
ते कलम काय आहे, त्याचा नक्की कंटेंट काय आहे आणि त्याचा मिसयूज कसा होतो, किंवा दोन्ही बाजूची जी काही मतं आहेत ती याच्यामध्ये आलेली आहे. जसं पहा की पवन खेरांवर 153A IPC कलम लावण्यात आलं. हे 153A काय आहे, ते असं म्हणतं की धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादींच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणं किंवा तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे. ठीक आहे, 153. आता 153 याच्यावर सुप्रीम कोर्टाने लगेच अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने त्यांना लगेच जामीनही मंजूर केला आणि सुप्रीम कोर्टाने लगेच हायलाईट केलं की 153A अंतर्गत असं म्हणताय की दोन समुदायामध्ये तेढ निर्माण होऊ शकते असं या व्यक्तीने काहीतरी केले किंवा त्याचा खरंच तो उद्देश होता, या उद्देशाला काही पुरावा आहे का, म्हणजे त्या व्यक्तीचा तो उद्देश होता बोलताना किंवा ती कृती करताना, याला पुरावा शोधणं पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी डायरेक्ट अटक करू नये. ठीक आहे, कारण मुद्दा हा होतो इथे की अशा प्रकरणांमध्ये बऱ्याचदा भाषण स्वातंत्र्याची गळचेपी होते. सरकारविरुद्ध काही बोलायचं की नाही हा प्रश्न सामान्य नागरिकांना आणि इतर विचारवंतांना पडत असतो. आणि इतिहास हाच आहे की 153 चा दुरुपयोगच जास्त झालेला आहे. त्या संदर्भात कोर्टाने हे निर्देश दिले की व्यक्ती ज्याच्यावर 153A लावले त्याच्या ज्यासाठी ते लावलेलं आहे त्या हेतूंसाठी पुरावा शोधा, त्याचा खराच हेतू तेढ निर्माण करण्याचा होता आणि तरच अशी अटक केली जाऊ शकते. खरं तर सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका 2014 सालीच एका खटल्यामध्ये क्लिअर केलेली आहे. आणि त्या 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्या खटल्यात असंही म्हटलेलं आहे की 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये तपासापूर्वी पोलीस आपोआप आरोपीला अटक करू शकत नाहीत. इट कॅनॉट बी हॅपन ॲटोमॅटिक. जे 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा आहे असे गुन्हे असतील तर आपोआप अटक होऊ शकत नाही. जर अशीच काही तक्रार आली तर त्याची छाननी करणे, शहानिशा करणे, पुरावे शोधणे आणि हे सगळं आल्यानंतरच त्या व्यक्तीला अटक करणं उचित ठरेल, अन्यथा नाही, हे सुप्रीम कोर्टने 2014 सालीच क्लिअर केलेले. परंतु पोलिसांनी पवन खेरा यांना अटक करताना या निर्देशाकडे साफ दुर्लक्ष केलं असं कोर्टाचंही म्हणणं पडतंय. आणि असंच पवन खेरा यांनी स्वतःही म्हटलेले की त्यांना अटक खेरा यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आसाम पोलिसांनी आपल्याला नोटीस न देता बेकायदेशीरपणे अटक केलं असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, हा एक भाग झाला. अर्थात पवन खेरा यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केले त्याबद्दल त्यांनी तेव्हाही माफी मागितली, परंतु कोर्टाने सुद्धा त्यांचे या संदर्भात जे आहे थोडंसं एअर पुलिंग केले, कान ओढलेले. त्यांनी सांगितले की तुम्ही जेव्हा प्रसार माध्यमांसमोर बोलत असता किंवा इतर कुठेही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्ही जबाबदारीनं विधानं केली पाहिजेत असो, परंतु याचा अर्थ असा होत नाही की लगेच 153 लावायचं, कारण त्याने भाषण स्वातंत्र्याची गरज. अशा संदर्भात एक महत्त्वाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं हा लेख एक्सप्लेन करतोय. त्या संदर्भात त्या खटल्यांची नावही आहेत, जसं की अर्नेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार 2014, याच्यामधले ऑब्झर्वेशन असतील, बऱ्याच गोष्टी की असं कंटेंट आपल्याला आन्सर रायटिंगसाठी हवं असतं. म्हणून ही मस्ट रीडमध्ये एक न्यूज होती. पहा, इतरही साधी छोटी न्यूज होती. पहा, 24 फेब्रुवारीला होती की फर्स्ट हिंडनबर्ग रिपोर्ट बातम्यांमध्ये आहे. मथळा असा आहे की फर्स्ट टाइम व्हॅल्यू ऑफ LIC होल्डिंग अदानी कंपनी ड्रॉप्स बिलो परचेस प्राइस. ठीक आहे, म्हणजे LIC असेल किंवा इतरांनी कोणी त्या ज्या किमतीला अदानीचे शेअर्स घेतले होते ते त्यापेक्षा कितीतरी खाली आता त्याच्या किमती आलेल्या आहेत. म्हणजे हा सरळ सरळ तोटा. आणि याच्यात हेही निर्देशित होते की मार्केट अनस्टॅबिलिटी आणि संकटाच्या दिशेने आपली अर्थव्यवस्था जाते की काय असंही सांगणारी बातमी आहे. याच्यावर फक्त नजर ठेवायची होती, याच्यात अगदीच नोट्स काढा असं काही नाही आहे, परंतु महत्त्वाची बातमी आहे. पुतीन यांच्या संदर्भात एक लेख डॉक्टर D.B. व्यंकटेश वर्मा यांनी लिहिला होता. तर हे व्यंकटेश वर्मा जे आहेत हे भारताचे रशियामध्ये माजी राजदूत म्हणून त्यांनी काम केलेले आहे, त्यामुळे या प्रश्नांची त्याची गहिरी समज आहे त्यांची. आणि त्यांनी पुतीन यांच्यावर हा लेख लिहिलेला आहे. आणि युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्तानं हा लेख लिहिलेला आहे. आणि या लेखामध्ये एकंदरीत चर्चा काय करण्यात आलेली आहे, तर एकंदरीत चर्चा हीच आहे की रशिया आणि युक्रेन युद्धाचा जगावर काय परिणाम होतोय याच्या संदर्भात बरंचसं विवेचन आलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की 1 वर्षानंतर सुद्धा युक्रेन आणि रशिया युद्ध का सुरू आहे, कोणते फॅक्टर्स आहेत ज्याला आपण एजंट्स किंवा कारक म्हणतो, ते कारक त्याच्या पाठीमागे जबाबदार आहेत. त्यानंतर सद्यस्थिती काय आहे, याचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात,
याच्यावर अतिशय चांगला अभ्यास करून लेख लिहिलेला आहे. त्यानंतरनं या संघर्षाला जे जिओ पॉलिटिकल म्हणजे भूराजकीय आयाम आहेत त्या आयामावर सुद्धा चर्चा केलेली आहे. पहा, विशेष करून रशियाचे आणि पाश्चिमात्य राष्ट्रांचे संबंध कोणत्या वळणावर येऊन ठेवलेत आणि पुढे काय नक्की चित्र आहे याच्यावर थोडंसं भाष्य केलंय. त्यानंतरनं या सगळ्या पार्श्वभूमीला जे युद्ध चालले याच्यामध्ये अमेरिकेची विश्वासार्हता कितपत आहे, म्हणजे अमेरिका खरंच आता हेजेमन ज्याला म्हणतो आपण धुरीण राहिलाय का जगाचा. जागतिक पॉलिसीची भूमिका अमेरिका वाटवायचा, अमेरिका ते करू शकतो का, अमेरिकेमध्ये युद्ध थांबवायची क्षमता आहे का. तर अमेरिकेच्या क्रेडिबिलिटीवर कसं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय त्याची चर्चा आहे. त्यानंतरनं चीनचा उदय हा हायलाईट केलेला आहे की चीन कसे प्रमुख महासत्ता म्हणून पुढे आलेला आहे आणि विशेष करून अमेरिकेच्या हेजेमनीला कसं काउंटर केलेलं आहे चीननी हे दिसून येतंय. आणि लेखकाचं असंही म्हणणं आहे की या संदर्भात की भारताने काय भूमिका घ्यावी ती महत्त्वाची आहे. भारताला ही नामी संधी दाखवून द्यायची की अशा प्रकारच्या क्रायसिसमध्ये भारत एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, ही भारतासाठी कशी संधी आहे याच्यावर सुद्धा लेखकानं बरीच चर्चा केलेली आहे. अतिशय महत्त्वाचा लेख आहे पहा की एकदम जे आंतरराष्ट्रीय राजकारण जे चालले त्याच्या गाभ्याला हात घातलेला आहे. कारण त्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सेंटरला आता जर कोणता मुद्दा असेल तर तो रशिया युक्रेन युद्ध, म्हणून हा लेख जो आहे तो मस्ट रीडमध्ये येतो. इतर काही छोट्या बातम्या होत्या त्याही महत्त्वाच्या आहेत. पूर्वपरीक्षा म्हणा, मुलाखत म्हणा तिथे, जसं की एडिटोरियलपासून सुरुवात करूया. लिमिट्स टू पॉलिसी, सरप्राईज राईज इन इन्फ्लेशन इज लाईकली टू कॉम्प्लिकेट द चॉईसेस बिफोर मॉनिटरी पॉलिसी कमिटी. आपली जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे जिचं मुख्य उद्देश जो आहे RBIच्या त्या कमिटीचा की किमती कमी ठेवणं आणि महागाई नियंत्रणात ठेवणं, त्याच्याविषयी एक लेख आलेला आहे, ते महत्त्वाचा आहे. त्यानंतर कनक रेळेंचं निधन झाले. कनक रेळे म्हणा किंवा कनक रेळे म्हणा, रेळे म्हणूयात कारण साऊथ इंडियन पर्सन आहे, तर त्यांचं निधन झालंय. आणि मोहिनी अट्टाम हा नृत्य प्रकार जो आहे त्याला पुन्हा वैभव प्राप्त करून देणं आणि पुन्हा प्रकाशोधक आणण्याचं काम कनक रेळे यांनी केलं होतं. त्याचं नुकतंच निधन झाले, त्या संदर्भात लेख आलेला आहे. मोहिनी अट्टामवर फिलिम्सला बऱ्याचदा क्वेश्चन येऊन गेलेले, पुन्हा संयुक्तिक ठरू शकतं म्हणून हे एडिटोरियल महत्त्वाचं आहे. त्यानंतर इकडं कॉन्व्हर्जन्स ऑन क्यू आणि याच्यामध्ये इमॅन्युअल लेनेन हे जे फ्रान्सचे राजदूत म्हणजे आपल्याकडे राजदूत म्हणून आलेले आहेत फ्रान्समधनं, तर त्यांनी सांगितलेलं की भारत आणि फ्रान्स मिळून दोघं कसं योगदान देऊ शकतात युक्रेनच्या शांततेच्या वाटेघाटीमध्ये याच्यावर थोडंसं लिहिलेलं आहे. तर ते थोडंसं अभ्यासणं गरजेचं आहे. आणि इकडे बिडेन पिक्स अजय बांगा प्रेसिडेंट ऑफ द वर्ल्ड बँक, जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून अजय बांगांची निवड केली. आता हे अजय बांगा भारतीय वंशाचे आहेत का, भारतीय नागरिक नाहीत, ते अमेरिकेचेच नागरिक आहेत. किंवा हे तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल की वर्ल्ड बँकेचा प्रेसिडेंट हा नेहमी एक अमेरिकन ग्रस्तच असतो. जरी अमेरिका तिथे रेशियल किंवा वांशिक डिफरंट एथनिक बॅकग्राऊंड असलेल्या लोकांना ठेवत असली तरी मूळ ते अमेरिकेचेच नागरिक असतात. तर अशा तऱ्हेने यावेळी भारतीय वंशाची व्यक्ती अजय बांगा यांची नियुक्ती झालेली आहे. पूर्व परीक्षेसाठी वगैरे कामाला येऊ शकतं अशी ही बातमी आहे. 26 फेब्रुवारीला पण म्हणजे कालच काही महत्त्वाच्या बातम्या येऊन गेल्या. त्याच्यामध्ये पहा की G20 ॲग्रीज टू टॅकल डेट ट्रेस इन वल्नरेबल नेशन्स अँड मॅनेज क्रिप्टो. महत्त्वाची बातमी पहा, G20 ज्या काही फायनान्स मिनिस्टरच्या मीटिंग चालू आहेत किंवा गव्हर्नर्सच्या मीटिंग चालू आहे मध्यवर्ती बँकांच्या, त्याच्यामधला हा जो लेख आहे याचा मराठी सारांश मी इथे थोडक्यात दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की G20च्या बैठकांमध्ये विशेष करून रशिया युक्रेन युद्ध, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या जे देश आहेत त्याच्यामध्ये भारत पण येतो, त्यांच्यावर असलेला कर्जाचा बोजा आणि क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉईन्स वगैरे जे आहेत, या तीन गोष्टी जागतिक अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाच्या ठरत आहेत. कारण रशिया युक्रेन युद्धामुळे महागाई वाढणं, इतर सप्लाय लाईन डिस्टर्ब होणं आणि बाकीचे दोन मुद्दे मी तुम्हाला आता सांगितले ते. आता सध्या ग्लोबल इकॉनॉमीमध्ये हे तीन मुद्दे महत्त्वाचे असल्यामुळे तुम्हाला विशेष करून रशिया युक्रेन युद्धावर लक्ष राहिलंच आपलं, पण क्रिप्टोकरन्सी खूप महत्त्वाची. त्या रेग्युलेशनविषयी बऱ्याच चर्चा चालू आहेत सध्या. क्रिप्टोकरन्सी त्याचं रेग्युलेशन जागतिक स्तरावर करायचं कसं, कोण करणार, ठीक आहे, आणि ते गरजेचं आहेच आहे, ते इनेव्हिटेबल आहे क्रिप्टोकरन्सी, पण त्याचं नियमनच कोणी करत नाही. मग
मग त्या नियमनासंदर्भाची गरज आहे. त्यानंतर कर्ज भाषा ज्याला आपण डेट लँग्वेज म्हणतो, ती आता असं झालंय की तुम्हाला माहिती आहे G20मध्ये कोण येतं, तर त्या 20 जे देश आहेत त्यात युरोपियन युनियन पण आहे, त्यांचे अर्थमंत्री असतात आणि मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर असतात. तर कर्जाच्या संदर्भात एक वाक्यता त्यांच्यामध्ये आलेली आहे आणि एक वाक्यता म्हणजे ही कर्ज नील करण्यासाठी किंवा स्टेबल करण्यासाठी G20ने काहीतरी केलं पाहिजे हे त्यांना मान्य झालेले आणि भारताच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे. क्रिप्टो मालमत्ता पहा, क्रिप्टो करन्सी जे आहे किंवा क्रिप्टो असेट जे आहे त्याचं मजबूत नियमन, पर्यवेक्षण आणि निरीक्षण जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर व्हावं या संदर्भात G20 आता पावलं उचलणार आहे. MDBs म्हणजे बहुपक्षीय विकास बँका, ज्याच्यामध्ये वर्ल्ड बँक येतं, त्याच्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे ती बँक येतं किंवा इतरही बँक आहेत, IMF आहे, अशा बऱ्याच बँका आहेत MDBs. तर MDBs बऱ्याचदा सध्याच्या आहे जसं की वर्ल्ड बँक या विकसित राष्ट्रांना धार्जिन धोरण घेतात आणि विकसनशील राष्ट्रांचं नुकसान होतं असं म्हटलं जातं. तर त्या संदर्भात एक नवीन नियमांची फेरमांडणी करावी अशी चर्चा चालू आहे. आणि या G20मध्ये भारत आणि सिंगापूरमध्ये डिजिटल पेमेंट जे लिंकेज झाले म्हणजे आपलं UPI आणि सिंगापूरचं पे नाव याच्यामध्ये तो टायअप झालेला आहे त्याची चर्चा झाली. आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC याचं एक संभाव्य चर्चा चालू आहे की असं सेंट्रल प्लॅटफॉर्म बनवायचा का, म्हणजे काय होईल की जे पैसे पाठवण्याचे ट्रान्झॅक्शन्स असतात ते पटकन आणि स्मूथली होईल आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पण. ठीक आहे, आता हे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी काय आहे मग याच्या संदर्भात तुम्ही अजून थोडं खोलात जाऊन चौकशी करू शकता. त्यालाच सपोर्टिंग पहा, या 2 बातम्या आहेत. या साईडला थोडासा एक रिसर्च आलेला आहे, संशोधन आहे, ते महत्वाचं आहे की भारतामध्ये जेंडर गॅप जो आहे ज्याला आपण लिंग तफावत म्हणतो, लिंगभाव तफावत, त्याच्याविषयी थोडासा रिसर्च आलेला आहे. आणि जसं की ब्ल्यू कॉलर इंडियन फिमेल वर्कर ज्या आहेत, ज्या ठीक आहे कामगार म्हणून काम करतात, त्यांना असा कॉन्फिडन्स आहे की त्यांना पुरुषांइतकं वेतन मिळतं आणि जिथे मिळत नाही तिथे त्यासाठी आग्रह धरू शकतात वगैरे. हे GS मध्ये असं कामाला येतं जरा थोडंसं. आपण कुठे कोणी संशोधन केलं, नक्की निष्कर्ष काय मिळाले असं जर आपण लिहिलं तर मात्र मार्क्स चांगले म्हणतात, म्हणून एक गरजेचं आहे. आणि जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं क्रिप्टो करन्सी खूप न्यूजमध्ये त्याचं नियमन बरं का, नियमन रेग्युलेशन IMF आणि FSB टू ब्रिंग जॉईंट पेपर ऑन क्रिप्टो असेट्स इन ऑक्टोबर महिन्यामध्ये हे नियमन कसं केलं जावं याच्यासाठी IMF आणि FSB एक परिपत्रक जारी करणार आहे, त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवा. असरचा रिपोर्ट आलेला आहे. असर ही संघटना जी आहे, असरचा लॉंग फॉर्म पण तुम्हाला माहिती आहे. याच्यामध्ये पहा अॅन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट. आणि या लेखामध्ये विशेष करून तर सारांश मी इथं दिलाय पहा की सांगितले त्यांनी की कोविड नंतरनं काय झालेलं आहे की शाळेतली पटसंख्या वाढत गेलेली आहे. म्हणजे अपेक्षा असं वाटलं होतं की कदाचित कोविडचा एक परमनंट इम्पॅक्ट असा होईल की ऑनलाईन शिक्षण वाढीस लागेल, परंतु तसं न होता उलट दिसायला लागलंय की पुन्हा लोक शाळेमध्ये मुलं यायला लागले. पालकांचा पण शाळेवरच विश्वास आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्यामध्ये ऑफलाईनच जास्त इफेक्टिव्ह आहे अशा प्रकारची आकडेवारी सजेस्ट करते. पहा शाळेतील पटसंख्येमध्ये लक्षणीय वाढ, खाजगी शाळांमधून सरकारी शाळांकडे जाण्याचा कल वाढला आहे, ही चांगली आणि आशादायक बाब आहे. त्यानंतर उपस्थितीचं स्वरूप त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे असं हा रिपोर्ट म्हणतोय. आणि याच्यात नुकसान कोविडच्या काळात झालं मुलांचं, परंतु शिकण्याची पातळी कमी झालेली नाहीये. त्याही परिस्थितीमध्ये काही मुलांनी जी आपली प्रगती चांगली साधलेली आहे असो. आणि इथे या बॉक्समध्ये जे सांगितलं की डिजिटल डिवाइड, इथे त्याचा गोषवारा जो आहे तो मी इथे दिलेला आहे मराठीमध्ये. आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की डिजिटल डिवाइडमुळे बऱ्याच लोकांना फटका बसला, ग्रामीण भागातल्या मुलांना फटका बसला. परंतु याच्यामध्ये सुद्धा TV, रेडिओ, काही शिक्षकांनी मुलांना शालेय साहित्य घरी जाऊन पुरवणं वगैरे किंवा तशी किमान व्यवस्था केली. आणि ॲडोलसंट म्हणजे जे यंग कॉलेजला वगैरे जाणारी मुलं होती और सिनियर थोडी किंवा वृद्ध लोकांनी सुद्धा काही NGO मार्फत मुलांना शिकवण्याची जबाबदारी घेतली, ही चांगली गोष्ट आहे. परंतु ओव्हरऑल जो म्हणजे हे एक्सप्लेनेशन वगैरे जे आलेलं आहे ठीक, याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की ऑफलाईन एज्युकेशनला ऑनलाईन एज्युकेशन जर म्हणतो की आपण एक तगडी कॉम्पिटिशन, तर ते अजून तरी नाही आहे. ऑफलाईन एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे.
आणि इथे शालेय शिक्षणाची सुद्धा हे केलेले आहे, महत्त्व अधोरेखित केले. त्याबरोबरच इथे हे म्हटलेले आहे की वाचन, गणित यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. पहा पाठीमागे एक मोदीजी सोल्युशन सी राजामोहन यांचा परराष्ट्र संबंधावर इंडियन एक्सप्रेसमध्ये गेल्या आठवड्यात लेख आला होता आणि याच्यामध्ये तेच म्हटलेले आहे की भारत आणि चीन युक्रेन संघर्ष थांबवण्यामध्ये कशा प्रकारची भूमिका बजावू शकतात. हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मध्ये आहे. आता पहा याच्यामध्ये काय झालेलं आहे की अमेरिकाही आपल्या बाजूने प्रयत्न करते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेननी कोणाला भेट दिली आहे? बुखारेस्ट नाही. आता हे बुखारेस्ट नाईन काय आहे पहा, इथं मी मेन्शन केले बुखारेस्ट नाईन. याच्यामध्ये कोण आहेत की जो युरोप म्हणजे रशियाने युक्रेनवर आक्रमण केलंय आणि युक्रेनला लागून असलेला भाग म्हणजे पूर्व युरोपाचा भाग, त्याच्यामध्ये बल्गेरिया, झेक प्रजासत्ताक, इस्टोनिया, हंगरी, लॅटव्हिया, लिथुआनिया, पोलंड, रोमानिया आणि स्लोवाकिया हे देश येतात. हे 9 जण यांना म्हणतात बुखारेस्ट नाईन. ठीक आहे. आता बुखारेस्ट नाईन काय म्हणायचं तर रोमानियामध्ये बुखारेस्ट नावाचं शहर आहे. तिथं पहिल्यांदा हे स्थानिक सुरक्षेसाठी युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले म्हणून त्यांना बुखारेस्ट नाईन असं म्हणतात. तर हे पूर्व युरोपातील देश आहे. कधी काळी हे सोव्हिएत युनियनमध्ये होते. सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि हे देश वेगळे झाले, सोव्हिएत युनियनमधनं बाहेर पडले. त्यानंतर याच्यातल्या बहुतेकांनी युरोपियन युनियन जॉईन केलं, काहींनी नाटो पण जॉईन केलं. ठीक आहे. आणि यांचं तेच म्हणणं आहे की युक्रेनवर ज्या कारणासाठी रशियाने आक्रमण केले त्याच कारणामुळे आपल्यावर पण आक्रमण होऊ शकतं. त्यामुळे हे बुखारेस्ट नाईन एकत्र आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की अमेरिका आणि नाटोने इथे विशेष करून हस्तक्षेप करावा आणि हे असेही म्हणतात 9 जण की आम्ही प्रादेशिक सुरक्षेसाठी रशिया विरुद्ध केव्हाही म्हणजे तयार आहोत. आम्हाला युद्ध नको आहे, परंतु रशिया जर बळाचा वापर करेल तर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे आणि आम्ही ते एकत्रितपणे सामना करू असं एकंदरीत ते म्हणणं आहे. असो, आता याच्यामध्ये मोदीची सोल्युशन काय आहे की चीन जो आहे याच्यामध्ये, चीन हा रशियाचाही मित्र आहे. चीनचे युरोपीय समुदायाबरोबर पण जवळचे संबंध आजकालच्या वर्षांमध्ये प्रस्थापित झाले. त्या पार्श्वभूमीवर चीन जास्त आश्वासक वाटायला लागलाय. मी सांगितलं तुम्हाला अमेरिका आणि रशियामध्ये क्रेडिट घ्यायची, अमेरिका आणि चीनमध्ये क्रेडिट घेण्यासाठी हे झालं की कोण युद्ध थांबवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चीन काय करतोय, जर्मनी, फ्रान्स, इटली यांच्याशी बोलणी करतोय, युक्रेनशी बोलणी करतोय आणि रशियाशी बोलणी करतोय. आणि अमेरिका मात्र काय करते की चीनला क्रेडिट मिळू नये म्हणून अमेरिकेने बुखारेस्ट नाईनला आताशी धरलेलं आहे. म्हणजे असं सगळं हे राजकारणाचा भाग आता सध्या चालू आहे. असो, परंतु लेखकाचं असं म्हणणं आहे की या संदर्भात भारत आणि चीन दोघेही रशियाचे मित्र आहेत आणि हे दोघे 2 राष्ट्र जी आहेत ती काय करू शकतात, एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. भारतासाठी ही नामी संधी आहे की अशा प्रकारच्या क्रायसिसमध्ये भारत मोठं योगदान देऊ शकतो हे दाखवून देण्याची, असं श्री राजामोहन यांचं म्हणणं आहे. आणि ही शेवटची बातमी महत्त्वाची बातमी, मिसिंग इन पार्लमेंट. पहा काय झालेलं आहे की PDT आचरे यांनी तो लेख लिहिला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला माहिती आहे की लोकसभेमध्ये ठीक आहे उपसभापतीच नाही अजून निवडले गेले नाही, गेले 3 वर्ष झालेले आहेत. सभापती आहेत, स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर. आता डेप्युटी स्पीकर, त्यानंतर डेप्युटी स्पीकर असं नाही, घटनेने कंपल्सरी आहे. आणि हेही माहिती आपल्याला की जेव्हा स्पीकर नसतात तेव्हा डेप्युटी स्पीकर तिथे बसतात, त्यांना ते सर्व अधिकार मिळतात जे स्पीकरला असतात. त्यांचे निर्णय असं काही नाही की स्पीकरकडे अपील होतं, त्यांचे निर्णय फायनल असतात आणि अगदी 10 शेड्यूलवर पण ते निर्णय घेऊ शकतात. मग इतकं महत्त्वाचं पद असताना ते भरलं का जात नाहीये याच्यावर चर्चा झालेली आहे. त्याला कारणही तशीच आहेत की डेप्युटी स्पीकर बऱ्याचदा हे विरोधी पक्षनेत्यांना द्यायचं असतं, विरोधी पक्षाला. आणि मग अशा प्रसंगी डेप्युटी स्पीकर जर कधी काळी तिथं बसलेच तर सरकारला प्रतिकूल भूमिका घेतील म्हणून सरकार त्यांची नेमणूकच करत नाही असं वादवलं असतं. परंतु कॉन्स्टिट्युशनल जे आहे ते मॅन्डेट ते पूर्ण होत नाही असं या लेखामध्ये विशेष करून म्हणलेलं आहे. तो लेख पण तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या गेल्या आठवड्यामध्ये काही महत्त्वाच्या बातम्या इंडियन एक्सप्रेसमध्ये येऊन गेल्या त्या आपण इथे पाहिलेल्या आहेत. पुढच्या बातम्यांसाठी जर तुम्हाला मागवा फॉलो करायचे असेल तर तुम्ही आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अधिकाधिक जे इंग्रजी वर्तमानपत्रात महत्त्वाचे लेख पब्लिश होतात आणि काय महत्त्वाचं होतं, लक्ष कशावर द्यायचं होतं ते इथे तुम्हाला समजेल. थँक्यू.